सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्सद्वारा प्रकाशित सावरे रंगराची या संत मीराबाईंच्या जीवनचरित्रावर आधारित कादंबरीच्या अभिवाचनाचा आज 48वा भाग. चितोड त्याग या 20व्या प्रकरणाची आज आपण सुरुवात करतो आहोत. राणा जाताच मीरा मटकन खाली बसली. तिचे नेत्र भरून आले होते. माझी कृष्ण भक्ती माझ्या नातलगांच्याच त्रासाचं कारण बनली आहे. ती गोविंदाकडे पाहत म्हणाली, हे कान्हा, मी तर तुला सोडू शकत नाही, पण दिवसेंदिवस या महालासच मी भार बनली आहे. मला मार्ग दाखव. असं म्हणून ती गोविंदाच्या चरणी पडली. तसे तिच्या कानावर आज तिच्या गुरूंनी ऐकवलेले शब्द घुमू लागले. पुत्री, स्वतःला महालाच्या भिंतींमध्ये बंदिस्त करू नकोस. कवाडे उघडून तो प्रकाश बाहेर येऊ दे. अनेकांच्या जीवनातील अंधार दूर करू दे. ते नात्यांचे साखळदंड तोडून टाक आणि मुक्त हो. लंकेमध्ये राम नाही म्हणून बिभीषण आपल्या बंधूस त्यागून प्रभू श्री रामचंद्रास शरण गेला. फक्त प्रल्हादाने विष्णुभक्तीसाठी आपल्या पित्याचा त्याग केला. या जगात भक्ती आणि प्रेम हे एकच सत्य आहे. बाकी सार जग मिथ्या, सारी नाती मिथ्या आहेत. मीरा साश्रू नयनांनी गोविंदाकडे पाहत होती. तिला तिचा मार्ग कळला होता. तिने मनाशी निश्चय केला. रात्रीच्या प्रहरातच तिने आपल्या सखीस ललितेस भेटीचा निरोप पाठवला. एवढ्या रात्री मीरेचा निरोप म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर असावं म्हणून ललिता धावतच निघाली. येता येता मीरेच्या महालात झालेला प्रकार दासींकडून तिला समजला. खुद्द मेवाडचं राजघराणंच माझ्या या निरागस सखीच्या जीवावर उलटलंय या विचाराने ती अधिकच चिंतेने ग्रासून गेली. लाडो, एवढ्या रात्री बोलवलंस? सर्व काही ठीक आहे ना? चिंतेच्या सुरात ललितेने विचारलं. ललिता, तुला काही सांगायचंय म्हणून एवढ्या रात्री बोलवलं. सखी, आजवर तू मला स्वतःच्या प्राणांहूनही अधिक जपलंस. माझी साथ दिलीस. माझ्या गोविंदाप्रमाणेच सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी तुलाच मी माझी सखी मानत आले. म्हणूनच तुला काही महत्त्वाचं सांगणार आहे. मला आता या महालात राहण्याचा वीट आलाय. आता इथे माझं मन रमत नाही. माझ्या गुरुच्या आदेशाप्रमाणे मला आता माझं जीवित कार्य करायचं आहे. म्हणूनच मेवाड सोडून मी आता माझ्या गोविंदाचा संदेश देत गावोगावी फिरणार आहे. कान्हाच्या गावी देखील जाणार आहे. मला वृंदावनास जायचं आहे. गोकुळ पाहायचं आहे. त्याच्या बासरीने फुललेला तो यमुनेचा काठ डोळे भरून पाहायचा आहे. आता इथे माझा हरी नाही. ही नाती आणि त्यांची बंधनं मी आधी झुगारून दिली आहेत. मला गोविंदाशिवाय आता काहीच उरलं नाही. माझ्यासाठी सारं विश्वच गोविंदमय असताना मग मी या महालाचा, या कक्षाचा, या भूमीचा मोह का धरू? आता सारं विश्व माझ्या गोविंदाचं अंगण असताना इथे राहून माझा त्रास राणाजींना कशाला देऊ? आता मला या महालात एक क्षणभरही राहायचं नाही. गोविंद नेईल तिथे तिथे मी जाईन. आता आकाशच माझं छत्र, गोविंदच माझा मार्ग. मीरा बोलत होती आणि ललिताच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू पाझरत होते. मीरा, पण तू अशी एकटी कुठे जाणार? कुठे राहणार? काय खाणार? त्यात तू राजपरिवारातली एक स्त्री आहेस हे विसरू नकोस. या समाजात स्त्रीने असं एकट्याने फिरणं खूप अवघड आहे लाडो. ललिता, गोविंद माझा स्वामी आहे. मग कसली आली आहे भीती मला? त्याने समरांगणात अर्जुनाचं रक्षण केलं, द्रौपदीचं शील राखलं. तोच माझा स्वामी आहे. मग त्याच्या या दासीला कुणाची पर्वा? तो देईल ते खाईन, तो ठेवेल तशी राहीन. मी येणार तुझ्यासोबत, तू जिथे जाशील तिथे, ललितेने हट्ट केला.
म्हणूनच मी तुला इथे बोलावलेलं आहे. तू मला साथ देणार आहेस, मात्र फक्त मेडत्यापर्यंत. तुला मेडत्याला सोडून पुढे मी यात्रेला निघून जाईन. तुला फार काळ माझ्यासोबत राहता येणार नाही. मी ही अशी संन्यासी. माझ्यासोबत तुझे झालेले हाल मला पाहवणार नाहीत. पण लाडो, आता हट्ट करू नकोस. तुला माझं ऐकावंच लागेल. आधी इथून बाहेर पडू. उद्या पहाटेच ब्रह्ममुहूर्ताआधीच आपण गडाच्या खाली उतरू. मीरेने निर्धार केला आणि दोघींनी एकमेकींना आलिंगन दिलं. दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय मेवाडच्या दुर्दैवाची जणू वार्ता घेऊनच आला. मीरा पहाटेच ललितेसह चित्तौडगड उतरू लागली होती. तिच्या मागे काही भाविकही होते. सोबत तिचं अखंड हरिभजन सुरू होतं. गडसे जो मीराबाई उतारी करवालीनो साथ. मीरेच्या रूपाने चित्तौडगडहून गोविंदच जणू निरोप घेत होता. हरीशी एकरूप झालेला भक्त तो स्वतः उरत नाही. त्याच्या रूपाने परमेश्वरच अस्तित्व होऊन फिरत असतो. मीरा आता शून्य होती, जणू पोकळ वेणूची बासरी. त्या पोकळ वेणूमधून मोहन मुरलीधरच स्वर गुंफत होता, मधुर आलापी करीत होता. प्रत्यक्ष गोविंदच तिच्या रूपात झंकारतोय म्हटल्यावर त्या नादब्रह्मात डुंबल्या वाचून कोण राहील? ती जशी पुढे चालत होती तसे अनेक भाविक तिच्या मागे चालू लागले, गाऊ लागले, नाचू लागले. अनेक छोट्या धारा मिळून भक्तीची एक सरिता तयार होत होती. ही सरिता मग गड उतरून नगरसीमेवर आली. नगरसीमेजवळील मंदिरात हा मेळा क्षणभर थांबला. आपल्यासोबत आलेल्या अनेक भक्त भाविकांना पाहून ती म्हणाली, माझ्या स्वामींच्या भक्तांनो, मीरा आता दूरच्या यात्रेस निघाली आहे. माझ्या स्वामींचा तसा आदेश आहे. कार्य मोठं आहे आणि मार्गात काटेच जास्त आहेत. हा प्रवास अखंड आहे आणि कधीही संपणारा नाही. म्हणूनच माझ्यासोबत येण्याआधी आपण आपले संसार सावरायला हवेत. मीरेचा संसार आता अखिल विश्वाचा संसार आहे. ती आपल्या हरीची दासी आहे. तो घेऊन जाईल तिकडे ती जाणार, पण तुम्ही तिच्यासोबत बांधील नाही. तुम्हास तुमचे संसार आहेत, तुमचे आप्त आहेत. तुमच्या आयुष्यात अनेक कर्तव्य आहेत. ती सोडून ही वाट चालू नका, कारण एकदा या मार्गावर आलात तर मागे काहीच उरत नाही. म्हणूनच जे स्वतःला मिटवायला तयार आहेत तेच माझ्यासोबत चला. बाकी सारे स्वगृही परता, कारण आपले आप्त आपली वाट पाहत असतील. गोविंद तुमचे रक्षण करो. अनेक जण तिला नगरसीमेवर निरोप देण्यास आले होते. सारेच तिच्यासोबत जाण्यास आतुर होते. मीरेने मग त्यांची समजूत काढली आणि त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. या नगरात राहून गोविंदाची अखंड सेवा चालू ठेवा. त्याच्या प्रेमाची ज्योत इथल्या हृदयात अखंड तेवत ठेवा, कारण येणाऱ्या काळात या नगरास त्याची अत्यंत गरज असेल. माझे पुन्हा या नगरात येणे होईल की नाही मला ठाऊक नाही, पण माझा गोविंद मात्र इथे सदैव असेलच आपली काळजी वहायला. अनेक जण भावनाविवश झाले होते. जड अंतःकरणाने मग त्यांनी मीरेचा निरोप घेतला. काही जण मात्र हट्ट करून मीरेसोबतच जाणार होते. आमच्या मागे आमची काळजी करणारे कुणीच नाही. आम्ही हा संसार सोडूनच आलो आहोत. तेव्हा आम्हास तुझ्यासोबत येऊ दे, असा त्यांनी हट्ट केला. तेव्हा मीरा त्यांस नकार देऊ शकली नाही. माझ्या गोविंदानेच आपल्या साथीचा हा संकेत दिला असावा, या विचाराने तिने पुढच्या प्रवासाची योजना आखली. श्रोते हो, मीरेने आपल्या पुढच्या प्रवासाचं नियोजन केलं आणि मेवाडची नगरसीमा ओलांडून ती निघाली. तिच्या या भक्ती प्रवासाबद्दल पुढील भागात अधिक जाणून घेऊ. तूर्तास इथे थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू. धन्यवाद.